निवडणूक म्हणजे उमेदवाराची परीक्षा आणि जर ती निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या विरोधात असेल तर ती मोठीच म्हणावी लागेल। मात्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनय भांगे सध्या दुहेरी परीक्षांना सामोरे जात आहेत। एका बाजूला ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणुकीच्या परीक्षेत उतरलेत, तर दुसऱ्या बाजूला सध्या त्यांची शैक्षणिक परीक्षाही सुरू आहे। प्रचारातून वेळ काढत सकाळी किंवा रात्री ते LLBचा अभ्यास करतायत आणि दिवसा परीक्षा देतायत आणि पुन्हा एकदा प्रचाराला लागतायत असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे। निवडणूक म्हटलं तर उमेदवारासाठी ती परीक्षाच असते आणि जर निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याच्या विरोधात असेल तर ती मोठी परीक्षा ठरते। नागपुरात दक्षिण पश्चिम नागपूर या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने तरुण उमेदवार दिलेला आहे। विनय भांगे वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण पश्चिमचे उमेदवार आहेत आणि निवडणुकीच्या परीक्षेसह सध्या ते LLBची परीक्षा देत आहेत आणि प्रचारादरम्यान एखाद्या दिवशी जाऊन ते पेपर देऊन येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रचाराला लागतात। विनयजी, सध्या दोन पातळ्यांवर तुमची परीक्षा सुरू आहे, एक जनतेच्या दरबारात मतदाराच्या दरबारात आणि दुसरी विद्यापीठाची परीक्षा। कसं आहे सर, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत आणि त्यांच्या शब्दांचा मान देऊन मी आज हे कायद्याचा अभ्यास मी करतो आहे आणि LLBची माझी परीक्षा चाललेली आहे। त्याच ठिकाणी आपण बरोबर म्हणाले की जे आता इलेक्शन आलेलं आहे आणि तसेच मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढतो आहे, तर देवेंद्र फडणवीसांविरुद्ध माझी ही लढा नाही आहे। माझा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास करून युवा पिढी म्हणून, तरुण उमेदवार म्हणून जे तरुण पिढीवर विश्वास केलेला आहे, याला विश्वासपात्र ठरण्यासाठी आणि मी माझे उपक्रम चालले आहेत। आणि तसेच तुम्ही बघाल तर देवेंद्र फडणवीसांविरोधाने ही इज जस्ट ए पार्ट ऑफ अ सिस्टम। देवेंद्र फडणवीस नाही तर आपण भाजपची आणि काँग्रेस हे दोघंही पक्ष जे आरक्षणाच्या विरोधात जे काम करत आहेत, दोघांचीच भूमिका हे स्पष्ट आहेत, आपल्या जनतेसमोर आहेत की आज BJP तर हे आरक्षण विरोधी आहेच, मनुवाद्यांचं सरकार पाडण्याचं हे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी ठरवलं आहे। ठामपणे ते पडणार म्हणजे पडणार, यावेळेस महाराष्ट्रात बदल घडणार साहेब। आणि तसेच आपण बघत असाल तर काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट झालेली आहे। राहुल गांधींनी हातात संविधान पकडून सगळ्यांना सांगितलं आहे की संविधान वाचवा, हा नारा दिला आणि लोकसभेची निवडणूक होताच त्यांना म्हणतात की आरक्षण संपव, तर हे अशी भूमिका आलेली आहे। आणि त्याचमध्ये आता माझं जे शिक्षण, माझं लॉचं मी अभ्यास करतो आहे, LLBचं मी विद्यार्थी आहे आणि हे माझी ही शेवटची म्हणजे फायनल एक्झाम आहेत आणि त्याच्यामध्येच मला फॉर्म भरण्या अगोदर हे आणखी एक परीक्षा माझी आहे आणि ते नक्कीच मी देईल आणि मी उच्चवर्गीय म्हणजे उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर मी माझं SC ST OBC ज्या समाजाचं मी नेतृत्व करतो आहे, यांना एकत्र आणून मी हा लढा लढण्याचा प्रयत्न करतो आहे। किती पेपर आतापर्यंत झाले आहेत आणि आता पुढे फॉर्म भरायचा आहे, तर फॉर्म भरण्याचा दिवस 2 पेपरच्या मध्ये आहे? नाही, माझे आणखी दोन पेपर राहिलेले आहेत आणि ते फॉर्म भरल्यानंतर एक पेपर आहे, एक परीक्षा आहेच माझी, ते नक्की मी देणार आणि प्रचारात कुठंच प्रचारात कमी नाही पडू देणार। दिनक्रम कसा असते, म्हणजे आता जे पुढचा पेपर आहे त्याची तयारी, आज प्रचारही सुरू आहे आणि मग पेपरची तयारी मग केव्हा करता? नाही, म्हणजे प्रचार म्हटलं की साहेब आपल्याला सगळ्यांना कल्पना असते की निवडणूक ही सोपी गोष्ट नाही, निवडणूक लढणे आणि तसंच राज्याची ही अर्बन कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, याचा स्टेटस खूप मोठा आहे आणि याची तयारी करणे म्हणजे हे सोपं नाही आहे। तर सकाळ म्हणजे जीवाचं रान झालं असं मी म्हणू शकतो या निवडणुकीत आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे SC ST OBCचं एकत्रीकरण आम्ही करायला निघालो आहे, तिथे आम्हाला यश आहे। या निवडणुकीचं चित्र नक्कीच तुम्हाला लवकर बदलताना दिसणार। LLBची परीक्षा आपण सध्या देत आहे, याच्या पूर्वीचं शिक्षण काय काय आहे? माझं BBA झालेलं आहे आणि MBA झालेलं आहे मार्केटिंगला आणि मग त्याच्यानंतर आता वेळ होताच म्हणून मी कायद्याचं शिक्षण घेतो आहे। मी या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया मस्ट रीड अबाउट लॉ। त्यांना लॉचं शिक्षण असलंच पाहिजे, दे मस्ट स्टडी लॉ। बेसिक ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर MBA आणि त्याच्यानंतर LLB कायद्याचा अभ्यास, अगदी फडणवीसांचाही असाच क्रम आहे, योगायोग म्हणावा की त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे विनय भांगे त्यांचाही शिक्षणाचा क्रम तसाच आहे? नाही, मला याबद्दल काहीच कल्पना होती, दॅट यू हॅव ॲडेड टू माय नॉलेज, असं मला काही कल्पना नव्हती की त्यांचं पण असं शिक्षण झालेलं आहे। आणि माझी प्रेरणा बाबासाहेब आंबेडकर साहेब आहेत, ज्या प्रकारे त्यांनी समाजाला न्याय देण्याकरिता त्या काळात 60
63 कोटी लोकांविरुद्ध एक माणूस एकटे लढले, तर त्याच प्रकारे मला वाटते की कायद्याचं ज्यांनी शिक्षण घेतलं तर आज तुम्हाला भारताचे संविधान हे काय आहे जर तुम्हाला हे समजून आलं तर मला वाटते तुम्ही फक्त एक इंडियन सिटिझनशिप म्हणून तुम्हाला किती राईट्स आहेत हे तुम्ही जर बघून जाणून घेतले तर तुम्हाला कोणाची घाबरायची आवश्यकता नाही. तर विनय भांगे यांच्या 2 परीक्षा सध्या सुरू आहे. LLBच्या परीक्षेचा त्यांचा निकाल जो आहे तो विद्यापीठाचे जे तज्ज्ञ शिक्षक आहे ते लावतील आणि जी परीक्षा त्यांना जनतेच्या दरबारात लढायची आहे पुढे काही दिवस त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर नागपूरचे दक्षिण पश्चिम भागातले जे मतदार आहेत ते जनतेच्या परीक्षेमध्ये विनय भांगे उत्तीर्ण होतात की नाही हे काही दिवसांनी जनता किंवा मतदार जे आहेत ते त्याचा निर्णय करतील. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.